दिनांक जून 20, 2025 रोजी सकाळी 9 वाजता रस्ता सुरक्षा व अपघातास आळा घालण्याच्या दृष्टीने कारंजा शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। हेल्मेट रॅलीचा मार्ग पोलीस स्टेशन शहर कारंजा येथील सुरू शासकीय विश्रामगृह, झाशी राणी चौक, बस स्टँड, आंबेडकर चौक, ज्येष्ठ चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, बजरंग पेठ, महात्मा फुले चौक, पोलीस स्टेशन, मंगरुळ वेस मार्ग भ्रमण करत पोलीस वसाहत मार्गे शासकीय विश्रामगृह येथे समारोप करण्यात आला। या संदर्भात वाहतूक पोलीसचे वरिष्ठ अधिकारी श्री जगताप सर यांनी तसेच श्याम सवई यांनी हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली व रस्ता सुरक्षा व अपघातास आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून कारंजा अस्मिता न्यूज द्वारा जनसामान्य लोकांना या संदर्भात जनजागृती करून आपले जीवन सुरक्षित करावे व आपला सुखी संसार जगावे त्यांनी आपले मत व्यक्त केले। या रॅली प्रमुख उपस्थितीमध्ये वाहतूक पोलीस अधिकारी श्री संग्राम जगताप सर, साधना दोघमले मॅडम, चेतन बावणे सर, मोहिनी मोरे मॅडम, नेवारे सर, वाहतूक निरीक्षक कारंजा, कुशल ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, जय महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, सरनाईक ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, श्रीनाथ ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर, महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशन कर्मचारी व महिला पुरुष सामाजिक कार्यकर्ता व नवयुवकांची मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग होता। ही रॅली कारंजेकरांनी पाहता कुतूहल व्यक्त केले। तसेच कारंजा पोलीस स्टेशनचे नेवारे सर वाहतूक निरीक्षक यांनी असे मत व्यक्त केले की हेल्मेटची सक्ती शासनाने जरूर करावे व नवयुवकांना सक्तीने हेल्मेट वापरावे, कोणतेही पत्रकार किंवा राजकीय दबावाखाली आणण्याचे प्रयत्न करू नये, पोलिसांना उत्तम प्रकारे कामगिरी करण्याकरता सहकार्य करावे असे मत व्यक्त केले आहे। पाहूया कारंजा अस्मिता न्यूजला दिलेली मुलाखत माननीय श्री जगताप साहेब व कारंजा आपत्कालीन संस्थेचे शासप्रमुख व आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्याम सवई यांनी दिलेली मुलाखत भव्य व तसेच हेल्मेट रॅलीचे काही दृश्य पाहूया। माझ्यासाठी 2 मिनिटाचा वेळ आणि माझी सुरक्षा या अभियानांतर्गत प्रत्येक जण बाईक चालवतो तेव्हा तो स्वतःचा विचार करत नाही, इतरांचाच करतो, म्हणून माझा विचार मी करावा म्हणून हेल्मेट जनजागृती अभियान जगताप सरांच्या संकल्पनेमधून एक 15 दिवसापासून एक अभियान पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू आहे। वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ते जातात, त्या ठिकाणी लोकांना समजून सांगतात। त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की कारवाईने एकदा फक्त त्याचा खिसा खाली होईल, पण समजून सांगितलं आणि त्याच्या जीवनाचं महत्त्व जर त्याला सांगितलं तर त्याचं कुटुंब जीवन वाचू शकते। त्यामुळे त्याच्या 1000-2000 दंड केल्यापेक्षा त्याला त्याची स्वतःची आपुलकी जर लक्षात आली की बाबा हेल्मेट घातल्यानं आपला जीव सुरक्षित होऊ शकतो, त्याचा संदेश देण्यासाठी मी पहिले RTO ऑफिसर पाहिले की ग्राउंड लेवलवर येऊन लोकांना सांगतात की ऑफिसमधून त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगू शकते असते की आपण दंडाची मोहीम चालू करूया, पण म्हटलं की आपण पहिले लोकांना समजून सांगतो मी आणि नंतर मग आपण मोहीम करू। अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं मी कारंजेकरांच्या वतीने व रोड अपघातग्रस्तात काम करणाऱ्या सर्व धर्म मित्रमंडळाच्या वतीने, सर्व कर्तव्य सेवकांच्या वतीने या ठिकाणी शाब्दिक स्वरूपात हस्तांदोलन करून त्यांचा आभार व्यक्त करतो। कारण वेळ कमी होता त्यामुळे गुच्छावं बाकी ॲक्टिव्हिटी करता आले नाही म्हणून। आणि या ठिकाणी वाहतुकीच्या संदर्भात कारंजा शहर पोलीस स्टेशनचे नेवारे साहेब हे सुद्धा त्यांच्या टीमसहित ते तत्पर असतात आणि त्या ठिकाणी त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। कंकाड काका आहेत, सरनाईक भाऊ आहेत आणि बाकी ड्रायव्हिंग स्कूलवाले सगळे आहेत, यांचंसुद्धा शाब्दिक स्वरूपात या ठिकाणी स्वागत करतो। वेळ कमी आहे, नंतर RTO कॅम्पसुद्धा आहे, मुलांना पण लवकर घाई आहे म्हणून मी सरांना विनंती करतो की आपण हिरवी झेंडी दाखवून या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे। त्यापूर्वी आपला एक संदेश कारंजा परिसरातल्या लोकांसाठी, वाशिम जिल्ह्यातल्या लोकांसाठी हेल्मेट कारवाईसाठी नाही तर जीवन वाचवण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हा आपण द्यावा ही विनंती करतो। कारंजा तालुक्याकडे लक्ष द्यायचं कारण म्हणजे कारंजामध्ये जे अपघाती मृत्यू होतात त्यातले 90% मृत्यू हे दुचाकीस्वारांचे आहेत आणि जर त्यांनी हेल्मेट घातलं असतं तर हे आपल्याला टाळता आलं असतं आणि त्याच्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आम्ही आज या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। तर प्रत्येकानं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालावं अशी आमची प्रत्येकाला आव्हान आहे। ओके।